तर नमस्कार, रात्रीच्या वेळी तुम्ही गाडी चालवताय आणि तुमच्या गाडीचा गिअर शिफ्टिंग होत नाही, पहिला दुसरा आणि रिव्हर्समध्ये गाडी शिफ्ट होत नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? माझ्यासोबत जो अनुभव घडला तो तुमच्यासोबत सुद्धा घडू शकतो। तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी ड्रायव्हिंग करत असताना रात्रीच्या वेळी अचानक रिव्हर्स गाडी घेतल्यानंतर परत गाडीचे गिअरच पडत नव्हते। तिसरा आणि चौथा रिव्हर्स किंवा पहिला आणि दुसरा गिअरच पडत नव्हता, कंटिन्युअसली गिअर शिफ्टिंग प्रॉपर होत नव्हती। त्यानंतर मी तशीच गाडी तिसऱ्या आणि चौथ्या गिअरवरती घरी चालवत आणली आणि रात्री गाडी पार्किंग केली। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता गिअरचा नॉब जो आहे तो फक्त एकाच डायरेक्शन मूव्ह होतोय, थर्ड किंवा फोर्थ। तर मी स्वतःहून काय केलं, मी इथं एअर फिल्टर काढला इथला, आणि जो इथे बघू तुम्ही शकता इथं गिअर शिफ्टर आहे। ही माझी रिड्स मारुती रिड्स डिझेल 2016ची गाडी आहे। तर इथं हा गिअर शिफ्टरची जी केबल आहे ती इथून निघते, तुम्ही इथं बघू शकता। एक मिनिट, हा हे बघा, या इथं जी आहे ती त्या नॉबमधून बाजूला निघते, कारण त्याच्यातला जो बुश आहे, रबर जो आहे तो तुटलेला असतो, खराब होतो, त्यामुळे त्यानंतर तो बाजूला निघून पडतो। तर या इथं तुम्ही जर आउटसाईड असाल तर नुसतं तुम्ही तिथं लावून ठेवलं तरी ते गिअर शिफ्टिंग होणार आहे, तिसरा किंवा चौथाच गिअर पडतो। तर अशा केसमध्ये हे केबल इथून निघालेलं असतं, तुम्ही त्याला नॉर्मली इथं पुश करून तिथं ठेवू शकता। पण हे नॉर्मली थोड्या वेळासाठी झालं, तर मी इथे तो बुश जो आहे खराब झालेला, तर तो इथं मारुती सुझुकीच्या जेन्युइन पार्ट्सला घेतला, त्याला थोडंसं ग्रेसिंग वगैरे केलं आणि मी लावला। ते ज्या प्रकारे लावला त्याचा मी व्हिडिओ शूट केलं नाही, कारण ते मला शक्य झालं नाही। पण मी इथं तुम्हाला प्रॉपर मी ते दाखवलेलं आहे। हा जो एअर फिल्टर आहे काढून, आणि याला काय 10चा फक्त सॉकेट पाना लागतो आणि एवढं काय नाही आहे, इथं जी क्लिप पडलेली आहे। तर अशा प्रकारे आपण तो फिल्टर फिट करून घेतला। त्याच्यानंतर ना इथं ते, आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे मी तुम्हाला इथं सांगतो तो बुश केवढ्या साईजचा आहे, आणि महत्त्वाचं सगळ्यांकडे आपल्याकडे एखादा स्पेअर स्पॅनर किंवा बोल्ट किंवा ॲलनचे बॉक्स आपल्याकडे हवाच, जो खूप छोटा असतो। मी तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती किती रुपयाला भेटतो ते सुद्धा याच्यामध्ये सांगतो बघा। नॉर्मली इथे मी तुम्हाला देत आहे। तर हे 2 बोल्ट आपण बसवून घेतलेले आहेत, खूप सोपी पद्धत होती। तुम्ही गॅरेजवाल्याकडून सुद्धा बसवून घेऊ शकता, पण कधी तर तुम्ही आउटसाईड असाल किंवा हायवेवरती असाल तर नॉर्मली तुम्ही त्याला फक्त फिट करू शकता, जिथून तो जो शिफ्टर आहे जी त्याला फक्त तो साईडला पडलेला असेल तर त्याला फक्त तुम्ही फिट नॉर्मली करू शकता। आणि जेव्हा गॅरेजवाल्यापाशी किंवा शोरूमपाशी गेल्यानंतर तुम्ही तो बुश घेऊन स्वतःसुद्धा लावू शकता, किंवा गॅरेजवाल्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही लावून घेऊ शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि गरजू मित्रांसोबत किंवा जे पण ड्रायव्हर मित्र आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।